केकच्या जेव्हा ऑर्डर्स असतात ना, तर मी माझे केक्स काहीसे असे बनवते. चला तर मग आज तुम्हालाही दाखवते. तर आज बटरस्कॉच केकची ऑर्डर होती, त्यामुळे मी इथे बटरस्कॉच केक तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकताय खालून आणि वरून केक एकदम मस्त बेक झालेला आहे. केकला जो डोम असतो तो अजिबात नाहीये. एकदम फ्लॅट टॉप आहे. वरचा लेयर थोडासा काढून घेतला, केकचे 2 भाग करून घेतले आणि आतमधला तुम्ही स्पॉन्ज बघा. अशी मस्त सुरेख जाळी आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे हा बेस. आणि केकचा जो बेस आहे ना, तो मी 4-5 तास आधी बेक करून ठेवते. ह्याच्यामुळे बेस आपला छान व्यवस्थित सेट पण होतो. आता केकला सोक करण्यासाठी मी शुगर सिरप नाही वापरत, मी दूध वापरते. ह्याच्यामुळे केकला एक रिचनेसही येतो आणि जी शुगर आहे ती छान बॅलन्सही होते. आज मी बटरस्कॉच लेयर्ड केक बनवत आहे. त्याच्यामुळे क्रीम लावून झाल्यानंतरून वरती घरी बनवलेला रिच आणि क्रीमी असा बटरस्कॉच सॉस घातलेला आहे आणि सॉस सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतला. त्यानंतरून त्याच्यावरती बटरस्कॉच चिप्स आणि आल्मंड्स घातलेले आहेत, म्हणजेच बदाम. आणि बदाम भरभरून असतात. आता बटरस्कॉच चिप्स हे थोडेसे गोड असतात, म्हणून फक्त क्रंचसाठी आणि त्या गोडव्यासाठी थोडासा मी घातलेला आहे आणि बदामाचे काप जास्त आहेत. आता दुसरा लेयर ठेवला, तोही छान व्यवस्थित सोक करून घेतला आणि हिअर इज द फायनल रिव्हील गाईज. माझ्या केक्समध्ये कलर अजिबात नसतात. हां, क्लायंटची रिक्वेस्ट असेल तरच मी कलर्स वापरते, नाहीतर नाही वापरत. फायनल केक कसा वाटला ते खाली कमेंट करून प्लीज सांगा. पुन्हा भेटूया. बाय.